रोहित सिंग आणि हीच ती VSR कंपनी ज्याच्या दादांचा त्याच्यामध्ये घातपात नाहीतर घात नाहीतर ॲक्सिडेंट तिथं झालेला एवढा मोठा योगायोग कसा होईल. बळीचा बकरा आपण पायलटला करून मोकळं होऊन जायचं अशी भूमिका कदाचित VK सिंगची तिथं असावी. मी प्रफुल्ल पटलांना त्या ठिकाणी विनंती केलेली की तुम्ही जर अजितदादांच्या एवढं जवळ असाल आणि तुम्ही त्या पार्टीला त्या लग्नाला होताच, पण लोकांसमोर येऊन जरा नावं तर सांगा त्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी कोण होतं. आमदार रोहित पवारांनी दिल्लीत समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतचे मुद्दे संसदेत उपस्थित करण्याबाबत चर्चा केली. या भेटीनंतर पत्रकारांसोबत संवाद साधताना रोहित पवारांनी VSR कंपनीच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. अपघातात पायलटला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. VSR कंपनीचा मालक VK सिंगला का वाचवलं जात आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सिंग मोठ्या लोकांची नावं घेईल याची भीती आहे का असा सवाल पवारांनी उपस्थित केला. खराब दृश्यमानता असतानाही VK सिंगनं कॅप्टन कपूर यांना विमान उडवण्याचे निर्देश दिले होते असा दावा करण्यात आला. अजितदादांचं विमान पडलं की पाडलं याचं उत्तर हवंय असा मुद्दा रोहित पवारांनी मांडला. शिंदेंच्या शिवसेनेतले लोक मला पाठिंबा देतात तर भाजपच्या नेत्यांकडून विरोध होतोय याकडे त्यांनी लक्ष वेधलं. अभिनेता सुशांत सिंगच्या मृत्यूचा मुद्दा तत्कालीन विरोधकांनी 2च दिवसात स्वीकारला होता याची आठवण करून देत रोहित पवारांनी पिंकी माळीच्या कुटुंबाला धमकी आल्याची माहिती दिली आहे. हाच तो रोहित सिंग, हाच तो VK सिंग ज्यांची VSR नावाची कंपनी जी 2023ला एकनाथ शिंदे साहेबांना डावोसला घेऊन जात असताना खूप मोठी चूक त्यांच्या तिथं झाली होती. योगायोगाने आणि चांगल्या हेतूतून आपण असं समजूया की एकनाथ शिंदे साहेबांचा कुठं त्या ठिकाणी ॲक्सिडेंट तिथं झाला नाही. पण मग हीच ती कंपनी, हाच तो VK सिंग, हाच तो रोहित सिंग आणि हीच ती VSR कंपनी ज्याच्या दादांचा त्याच्यामध्ये घातपात नाहीतर घात नाहीतर ॲक्सिडेंट तिथं झालेला एवढा मोठा योगायोग कसा होऊ शकतो. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू रोहित सिंग यांच्या लग्नाला उपस्थित होते. काही प्रभावशाली लोकांशी असलेल्या संबंधांमुळे या प्रकरणातलं सत्य बाहेर येतं की नाही हा प्रश्न रोहित पवारांनी विचारलाय. SN शर्मा हा प्रफुल्ल पटेलच्या जवळ असणारा एकदम व्यक्ती आहे. तुम्ही थोडासा अभ्यास करा, तुम्हाला ते कळेल. प्रफुल्ल पटेल स्वतः रोहित सिंगच्या राजस्थानमध्ये जयपूरला झालेल्या लग्नामध्ये तिथं उपस्थित होते. तिथं गाणं गाणारा सुद्धा आहुजा होता हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय. हनी सिंग तिथं लोकांना हाय हॅलो करत हातामध्ये ग्लास घेत अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये हे लोक रोहित सिंग VK सिंग यांच्या खांद्याला खांदा लावून मस्ती करत होते, मजा करत होते, शुभेच्छा त्या ठिकाणी देत होते. रोहित पवारांप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी VSR कंपनीवर तोफ टाकली आहे. गेल्या 13 दिवसापासून उपचार घेत असलेल्या पिंकी माळीच्या आईच्या तब्येतीची अमोल मिटकरींनी हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. VSRचा मालक VK सिंगनं व्हॉट्सअप कॉल करत पिंकीच्या भावाला मीडियापासून दूर राहण्याची धमकी दिल्याचं रेकॉर्डेड कॉलवर ऐकलं. त्यात पायलटनं अजित पवार इनके फ्लाइट को ठोक दिया अशी भाषा वापरली होती. VSRचे अंडरवर्ल्डशी संबंध तर नाहीत ना. हे प्रकरण जसं दिसतंय तसं सोपं नाहीये. आपल्या दादांचा घात झालाय असं ट्विट अमोल मिटकरींनी केलंय. VK सिंह इज विलन. इस पूरे केस में VK सिंह ही विलन है. सुमित कपूर उसको पता है. सुमित कपूर अब उसने बताना चाहिए कि यश और मदन साहिल को उसने कहा छुपा के रखा. सुमित कपूर कैलिफोर्निया में है ऐसा बताया जाता है. तो शांभवी पाठक को फ्लाइट सौंप दी गई थी क्या? और सुमित कपूर पे अपना अपराध डालने से वो निरपराध है ऐसा सिद्ध नहीं होता. VK सिंह को इसका खामियाजा भुगतना पड़ेगा. अमोल मिटकरींनी व्यक्त केलेला घातपाताचा संशय, रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंबाबत झालेली चूक आणि अजित पवारांचा विमान अपघात यांची सांगड घालत भाजपवर तोफ टाकली आहे. परिणामी भाजपच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या दावोस दौऱ्याच्या वेळेस VSR कंपनीचं जे विमान त्यांनी वापरलं होतं त्या संदर्भात वारंवार रोहित पवार ज्या पद्धतीचा आक्षेप घेत आहेत, मला असं वाटतं जर शिंदे साहेबांना त्यावेळेस काही अडचण जाणवली असती किंवा काही तक्रार असती
तर त्यांनी त्या संदर्भात आपलं मत व्यक्त केलं असतं. अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला की तो घातपात याचं उत्तर अजून मिळालेलं नाहीये. त्यातच एकनाथ शिंदेंना VSR कंपनीनं दाओसला नेताना इराण इराकमधून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी योग्य त्या परवानग्या नसल्यामुळे दोन्ही देशांनी विमान पाडण्याची धमकी दिली होती आणि आता पिंकी माळीच्या कुटुंबाला धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे विमान अपघातावर व्यक्त करण्यात येत असलेल्या संशयाचं धुकं गडद होत आहे. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी.